तुम्ही पण आता हेच करत होतात का? कोणाचं तरी परफेक्ट घर, चकाकणारी स्किन पाहून स्वतःच्या विस्कटलेल्या आयुष्याची तुलना? मी सुद्धा तेच करत होते. तर नमस्कार, मी भावना अनफिल्टर्ड चॅनलमध्ये नॅप टाईम टॉक्सच्या 5व्या एपिसोडमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण रील मागच्या त्या 10 तासाच्या सत्याबद्दल बोलणार आहोत. विश्वास ठेवा, जे दिसतं ते खरं नसतं. आजकाल ना इंस्टाग्रामवर पोस्ट प्रेग्नन्सी वेट लॉसचा खूप ट्रेंड चालू आहे. एखादी इन्फ्लुएन्सर बाळ झाल्यानंतर लगेचच तिचं फ्लॅट टमी झालं असं काहीतरी पोस्ट करते आणि तिच्याकडे पाहून आपण आपल्या वजनाची तुलना करून नाराज होतो. विसरू नका, आपल्या शरीराने एका जीवाला जन्म दिलाय आणि त्याला रिकवर व्हायला वेळ लागतो. आणि वजन कमी करणं हेच काही यशाचं लक्षण नाही. युअर बॉडी इज नॉट अ ट्रेंड, इट्स युअर होम. तुम्हाला तो मिनिमलिस्ट लिव्हिंगचा ट्रेंड आठवतोय का? त्या पांढऱ्या भिंती, स्वच्छ घर आणि शांतपणे कॉफी पिणारी आई. हे बघून ना आपल्याला गिल्ट येतं की माझंच घर अस्ताव्यस्त का आहे बरं. पण ना सत्य हेच असू शकतं की कॅमेऱ्याच्या बरोबर मागे कपड्यांचा डोंगर पडलेला असू शकतो. आपण ना इतरांच्या एडिटेड आयुष्याची तुलना आपल्या अनएडिटेड आयुष्याशी करत असतो आणि आपण तिथेच चुकतो. कारण मुळात ही स्पर्धा आहे ना, तीच खोटी आहे. चला, आज मी तुम्हाला ना माझं खरं जग दाखवते. हा व्हिडिओ शूट करण्याआधीच मी हा कोपरा आवरलाय. पण जर कॅमेरा थोडा आजूबाजूला केला की तुम्हाला बाळाची खेळणी पडलेले दिसतील, माझ्या कामाच्या डायरीज तुम्हाला पडलेले दिसतील आणि थोडाफार पसाराही दिसेल. मी कोणाची तरी आई आहे हे माझं एक रूप झालं, पण त्या पलीकडे मी एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे हेही तितकंच खरं आहे. माझ्याही काही आवडी आहेत. मला वाचन आवडतं, मला नृत्य करायला आवडतं आणि मला असं वाटतं इट्स ओके टू बी अ मेस अँड इट्स ओके टू नॉट हॅव इट ऑल फिगर्ड आउट. थकवा घालण्यासाठी ना आपण फोन बघतो आणि अजूनच अस्वस्थ करतो स्वतःला. दुसऱ्याचं फिरणं बघून आपल्याला आपलं आयुष्य लहान वाटायला लागतं. आपण विरंगुळा म्हणून फोन हातात घेतो, पण तोच फोन आपण नैराश्याने खाली ठेवतो. 5 वाजता उठून योगा करणारी आई ही रीलमध्येच छान दिसते. आपली सकाळ योगाने नाही, चहाने नाही, तर कधी कधी बाळाच्या रडण्याने होते. कधी वेळेवर आंघोळ करायला वेळ भेटत नाही, तर कधी दात घासायला वेळ भेटत नाही, कधी नाश्ता करायला वेळ भेटत नाही. आणि तुम्हाला सांगू का, हे अगदी नॉर्मल आहे. तुमची सकाळ ना एस्थेटिक नसले तरीही चालेल. तुम्ही करताय ती मेहनत ही जास्त महत्वाची आहे. मी ना यातून बाहेर पडण्याचे 3 नियम पाळते. पहिलं म्हणजे जो प्रोफाईल बघून मला खूप अस्वस्थ, निराश वाटतं ना, त्यांना मी अनफॉलो करते किंवा म्यूट करते. कारण मला असं वाटतं मनशांती महत्वाची आहे. कधी कधी ना मी विस्कटलेलं घर जास्त आवरायला जात नाही, कारण सतत आवरून आपल्यालाच थकवा येतो. मला असं वाटतं परफेक्शनच्या नावाखाली ना आपण स्वतःलाच थकून घेतो. मी ना ट्राय करते दिवसातील किमान स्वतःसाठी थोडा वेळ काढेल, जिथे मी आई नसेल, बायको नसेल आणि तो वेळ फक्त माझा स्वतःसाठीच असेल. तुमचं आयुष्य हे कोणत्याही फिल्टरपेक्षा सुंदर आहे. ते जसं आहे तसंच स्वीकारा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही मला डेली अपडेटसाठी इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. मी माझं इंस्टाग्राम हँडल हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. भेटूया पुढच्या भागात. अँड रिमेंबर, यू आर मोर दॅन जस्ट अ प्रोफाईल. धन्यवाद.